हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे। अपेक्षा करते की सगळे एकदम मस्त असतील। चला आजच्या व्हिडिओची सुरुवात करते। तर अंघोळ झालेली आहे आणि अंघोळीनंतर स्किन केअर मस्ट आहे। मी त्यातली अजिबात नाही आहे की कामांची घाई होते आहे किंवा माझ्याकडे वेळच नाही आहे असं म्हणून मी स्किन केअर किंवा केस विंचरणार नाही। आता मुलं खरंच खूप लहान असतील त्यावेळी आपण हे सगळे एक्सक्यूजेस देऊ शकतो, पण अगदी 5 मिनिटं आपल्याकडे असतातच। सो 5 मिनिटात थोडंसरी स्किन केअर आपण करायला हवं। जे काही क्रीम, टोनर, मॉइश्चरायझर, सनस्क्रीन लावायचं आहे ते अगदी 5 मिनिटात आणि केससुद्धा अगदी 2 मिनिटात विंचरता येतात। त्यामुळे प्लीज असे एक्सक्यूजेस देऊ नका की आम्हाला केस विंचरायला सुद्धा वेळ मिळत नाही। थोडंसं स्किन केअर सगळ्यांनीच करायला हवं। आपण जेव्हा आरशात स्वतःला बघू तेव्हा थोडंसं प्रेझेंटेबल स्वतः दिसलो ना की जरा फ्रेश वाटतं। तर छान तयार झाले आणि म्हटलं जरा ही जी झाडं आहेत त्यातली ना इतकं ऊन पडते आणि बाल्कनीमध्ये मी शेड टाकलेलं नाही आहे किंवा ती ग्रीन नेट आहे ती सुद्धा लावलेली नाही आहे, त्यामुळे खूप ऊन येतं। थोड्या वेळापुरतीच असतं म्हणजे 12-1 वाजेपर्यंत, पण आता सकाळीच 8 वाजतापासून जे ऊन चालू होतं तर भरपूर असं ऊन लागतं। आणि हे जे छोटं डायफन आहे ना, ज्याचे छोटी पानं आहेत ज्याची, ते ना थोडंसं जळल्यासारखं होत होतं। म्हटलं आता त्याला दुसऱ्या बाल्कनीत ठेवते आणि बाकीच्या झाडांना पाणी देते। आज ना मला तुमच्याशी एक गोष्ट शेअर करायची आहे। बघा, पटलं तर नक्की करा। मी विचार केला की माझ्याकडे एवढा छान प्लॅटफॉर्म आहे, तर माझ्या थ्रू तुमच्यापर्यंत ही गोष्ट पोहोचली तर तुमच्या थ्रू आणखी दुसऱ्यांपर्यंत पोहोचेल। तर आपल्या स्त्रियांना ना अशी छोट्या छोट्या झाडांची, झुडपांची आवड असते। घरात, बाल्कनीत अशी आपण थोडीफार प्लांट्स लावत असतो। तर कधी कधी काय होतं की आता बाल्कनी छोटी असेल किंवा बाल्कनी नसेलच तर आपण ना अशा एजेसवर किंवा मग बाहेरच्या साईडनी रेलिंग लावून घेतो आणि तिथे भरपूर अशा कुंड्या ठेवतो आवड म्हणून। पण आपण कधीतरी विचार केला आहे का, त्याला कित्येक वर्ष होऊन जातात, ती जंगते, सारखे पाण्यामुळे खराब होते, पण तरी पण त्याकडे दुर्लक्ष केलं जातो। आम्ही जेव्हा मुंबईला राहायचो त्या सोसायटीमध्ये ना हे अलाउच नव्हतं, म्हणजे बाहेरच्या साईडला ती रेलिंग लावून त्यावर कुंड्या ठेवणे त्याला परमिशनच मिळत नव्हती। पण इथे मी पुण्यात बघते खूप मोठ्या मोठ्या गॅलरीज आहेत, पण तरीसुद्धा बाहेरच्या साईडनी असं वेगळं रेलिंग लावून तिथे ना कुंड्या ठेवल्या जातात। आवड असते, थोडीशी जागाही वाचते। पण खरं सांगू, काल ना एक सोसायटीच्या ग्रुपवर एक व्हिडिओ बघितला आणि व्हिडिओ बघून ना अंगावर काटा आला। अगदी थोडासा पार्ट मी शेअर करते त्याचा, कारण पूर्ण व्हिडिओ मला माहीत नाही मी शेअर करू शकेल की नाही, ते कितपत अलाव आहे किंवा नाही, पण मला वाटलं की थोडासा शेअर करावा। तर काल व्हिडिओ आला आणि खरंच खूप वाईट वाटलं। लहान मुलं सोसायटीत खेळत होती आणि खेळता खेळता एका मुलाच्या डोक्यात वरून सिरॅमिकची कुंडी पडली आणि पुढे काय झालं असेल याचा अंदाज तुम्हाला आलाच असेल। ते पाहून अंगावर शहारा आला आणि खूप वाईट वाटलं। असं कोणाच सोबत होऊ नये म्हणूनच मला तुम्हाला इथे सजेस्ट करावं असं वाटलं की आपली हौस म्हणून आपण सगळ्या गोष्टी करतो, पण आपल्यामुळे जर असं काही होत असेल, असं होऊ नये कोणाच सोबत, आणि म्हणूनच त्यासाठी आपण आधीच काळजी घेतलेली बरी। मी बघत असते इथे सोसायटीमध्ये बाहेरच्या साईडनी सर्रास रेलिंग लावून त्यावर कितीतरी कुंड्या ठेवल्या जातात। त्याचा भार इतका असतो की त्या तुटूनही पडू शकते ती रेलिंग। आणि एकदा का व्हिडिओ बघितला की समोर असे व्हिडिओ आले ज्यामध्ये अशा रेलिंगही तुटून पडलेल्या आहेत, ज्यामुळे गाडीचं नुकसान झालं। गाडीचं नुकसान झालं तर एक वेळ भरपाई होऊ शकते, पण ही जे आता तुम्ही व्हिडिओ बघितला ना त्याची भरपाई होऊच शकत नाही। त्यामुळे मला माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे की प्लीज असेलही एखादी कुंडी अशी ठेवलेली किंवा रेलिंग लावली असेल तरी ती एकदा चेक करा। मी सोसायटीच्या बाहेर डोकावून तेच बघत होते की कोणाकडे अशी रेलिंग आहे का किंवा अशी कुंडी ठेवली आहे का, पण अजूनपर्यंत तरी मला सोसायटीत दिसली नाही। तुम्हाला कुठे अशी दिसली तर एकदा नक्की चेक करायला सांगा किंवा इन्फॉर्म तरी करा। मला तुम्हाला सांगावंसं वाटलं कारण खरंच हे मला इम्पॉर्टंट वाटलं। तुम्हालाही बघून अंगावर काटा आला असेल आणि खूप वाईट वाटलं असेल तर एक छोटीशी काळजी म्हणून आपण आपल्यासाठी किंवा इतरांना ही गोष्ट नक्कीच सांगू शकतो। सो पटलं असेल तर नक्की सांगा आणि नक्की करा। किचनमध्ये स्वयंपाकासाठी आले आणि आज मस्त असा बेत बनणार आहे। सुट्टीचा दिवस आहे तो काहीतरी चांगलं तर बनायलाच पाहिजे। आज खूप दिवसानंतर बनवणार आहे आणि तुमच्याही तोंडाला नक्की पाणी सुटेल। पण त्याआधी ना हे पॉट आहे मी ते बाहेर काढलं, खूप दिवसापासून वापरलं नव्हतं। यात मी बिर्याणी मागवली होती आणि त्यानंतर मी सुद्धा यात 1-2 वेळा दम दिलेला आहे। मस्त दम दिला जातो। मातीच्या भांड्यातलं तसंही खूप चविष्ट लागतं।
पण आता 1-2 दिवसापूर्वी ना माझ्या मैत्रिणीचा कॉल होता आणि सहज सांगता सांगता तिने मला सांगितलं की तिने असं मातीच्या भांड्यामध्ये ती एक पदार्थ बनवत होती आणि अचानक ते भांडं फुटलं आणि तिचा गॅस स्टॉप आहे त्यालासुद्धा क्रॅक गेली. कारण आपला गॅस स्टॉप आता जो असतो तो काचेचा असतो, हेवी असतो, टफ एंड असतो, पण तरी ही मातीचं भांडं खूप हेवी होतं त्यामुळे त्याला क्रॅक्स गेला. आणि असं काही होऊ नये म्हणून मी सुद्धा ते साईडला काढून ठेवलं. त्यात मी मस्त एखादं प्लांट लावेल, कारण आपण स्वस्ताकडे बघितलं आणि असं काहीतरी मोठं नुकसान झालं ना की बापरे खूप बोलणी खावी लागतील, त्यापेक्षा आधीच काळजी घेतलेली बरी. तर आज मी बिट्टी आणि बटाटा वांग्याची भाजी बनवणार आहे. त्यासाठी मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलं, त्यात थोडासा रवा घातला, बारीक रवा, त्यानंतर 2 चमचे जिरे पावडर घातलं आणि ओवा घातला. जेवढा तुम्ही बघितला ना तेवढा हातावर थोडासा चोळून घातला म्हणजे छान टेस्ट येते. मीठ घातलं, थोडंसं तेल घालायचं आणि जसं आपण चपात्या बनवायसाठी कसा हे मळून घेतो, कणिक मळून घेतो, त्यापेक्षा थोडीशी घट्टसर कणिक मळायची म्हणजे बिट्ट्या ना खुसखुशीत होतात. तर थोडं थोडं पाणी टाकून घट्टसर अशी कणिक मळून घेतली. थोडंसं तेल लावून घेते आणि फक्त 5 मिनटं ते तसंच ठेवणार आहे आणि त्यानंतर लगेचच बिट्टी बनवायला घेते. आता हे विदर्भ स्पेशल, याला बिट्टी म्हणतात, बिट्ट्या म्हणतात. तुम्ही याला काय म्हणता मला नक्की कमेंट करून सांगा, बनवल्यानंतर तुम्हाला कळेलच. तर बघा मी अशा ना मोठमोठ्या अशा चपात्या किंवा पोळ्या लाटून घेतल्या आणि अशा एकावर एक पोळ्या लाटून एकच आपण अशी तयार करू शकतो मोठा गोळा, पण मी 2-2 चपात्या लाटून घेतल्या आणि त्यानंतर त्याला असं फोल्ड केलं की त्या कट केल्यानंतर ना मस्त त्याच्या लेअर पडतील आणि तळताना सुद्धा ते अगदी खुसखुशीत तळल्या जाईल. तर अशा 2 पोळ्या एकमेकावर ठेवल्या, त्याला व्यवस्थित तेल लावलं आणि त्यानंतर असे परत गोळे करून घेतले. आता हे जे गोळे करून घेतलेले आहे कणकीचेच आहे, तर त्याला मी आता स्टीम करून घेणार आहे. जेव्हा स्टीम करायची वेळ येते तेव्हा प्रत्येक वेळी असं वाटतं की एक स्टीमरही असायला पाहिजे, पण किती आणि काय काय घेणार, प्रत्येक वस्तूची आपल्याला गरज असतेच. पण जेवढा ॲडजस्ट करता येतं तेवढा ॲडजस्ट करण्याचा प्रयत्न आपण करत असतो आणि माझंही तसंच चाललं आहे. हा जो इडली किंवा ढोकळ्याचा जो कुकर आहे किंवा पात्र आहे त्यामध्येच आता मी हे स्टीम करून घेणार आहे. काही बनवायचं असेल तर मी त्यामध्येच करते, बघू पुढे कधी स्टीलचं घेणं झालं तर लवकरच घेईल, कारण तेवढी स्टीमची गरज पडत नाही, त्यामुळे ही ॲडजस्टमेंट. तर हे स्टीम करायला ठेवलेलं आहे. 15 ते 20 मिनटं छान स्टीम होऊ देणार आहे, कारण त्या पोळ्या किंवा चपात्या आहेत ना थोड्याशा जाडसर असतात, थोडासा वेळ लागतो. आणि 10 मिनटंच झाले होते तेवढ्यात सिलेंडर गेलं. आता सिलेंडर गेलं ह्याचं टेन्शन नाही आहे, पण ते 10 मिनटं वाया गेलेत ह्याचं टेन्शन. असो, आता हे सिलेंडरचं काम ना मी खूप आधीपासूनच शिकलेले आहे. पहिले माझी आई लावायची तेव्हासुद्धा मी बघायचे की ती कशी लावते, आणि लग्न झाल्यानंतरही अश्विन दिवसभर ऑफिसमध्ये असायचे. तर आता कोणासाठी थांबणार आणि कोणाला लावून मागणार, तर तेव्हा मला ही गोष्ट येत होती आणि अजूनही मी वाट बघत नाही. म्हणजे अश्विन घरी जरी असले ना तरी माझं मी काम करून घेते. 5 ते 10 मिनटं लागतात आणि मला वाटतं हे प्रत्येकीला यायला हवं. आणि येत नसेल तर आपल्याला माहिती आहे किती डिपेंडन्सी राहते आणि आपलं किचनचं काम जर चालू असेल तर ते किती अडून राहतं. तुम्हालाही येत नसेल तर लवकरात लवकर शिकून घ्या बरं, खूप उपयोगात पडतं. तर बिट्ट्या मस्त थंड झाल्या होत्या आणि कापतानाच इतक्या सुंदर त्याच्या लेअर दिसत होत्या ना. थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि त्यानंतर कट करायच्या, म्हणजे खूप छान लेअर्स येतात. तर सगळ्यांना बिट्ट्या मी व्यवस्थित कट करून घेतल्या आणि लगेचच फ्राय करून घेतल्या, कारण गरमागरम बिट्ट्या आणि गरमागरम बटाटा वांग्याची भाजी आहा, खूप दिवसानंतर बनवल्या होत्या. आणि मी यासाठीच टाळत होते, कारण ह्या ना ॲक्च्युअल पूर्ण डीप फ्राय होतात. तशा आपण करू शकतो, पण डीप फ्रायची मजा असते ती वेगळीच असते आणि प्रत्येक वेळी डीप फ्राय करावं लागतं, म्हणूनच ते टाळत होते. मला वाटतं जवळपास 6 महिने 1 वर्ष झालं असेल, मला आठवतही नाही की मी लास्ट टाईम बिट्ट्या कधी बनवल्या होत्या. डाळबाटी तरी बनवल्या जाते, पण बिट्ट्या तळायच्या आहेत, ते तळलेलं खायचं नाही म्हणून फक्त टाळत होते. तर तुम्ही बघितली बटाटा वांग्याची भाजी सुद्धा रेडी आहे आणि मस्त तर्रीदार भाजी. कश्मीरी लाल मिरची पावडर टाकली होती म्हणून एवढी ती तर्री दिसते आणि एवढी लालसर दिसते, तिखट नाही आहे. आणि काहीतरी चांगलं बनतं आहे म्हणून रियांश इतका एक्सायटेड होत आहे किचनमध्ये येऊन, कधी बनतं आहे, कसं बनतं आहे, कधी खायला मिळेल, हे सगळं त्याचं चालू होतं. आणि असंच असतं किचनमध्ये, जेव्हा एखादा खूप दिवसानंतर एखादा पदार्थ बनत असेल किंवा सगळ्यांच्या आवडीचं काहीतरी असेल ना की तो खमंग वास आणि घरातलं वातावरण ऑलरेडी हस्तखेळतं होऊन जातं, कारण सगळ्यांना खूप एक्सायटेड असतात खाण्यासाठी. तर बघा कलर इतका सुंदर आला आहे, लेअर्स इतक्या सुंदर आल्या आहेत. आता डाळ बाटी आपण बनवतो आणि ह्या ज्या बिट्ट्या असतात त्या डाळीसोबत पण खाऊ शकतो किंवा मग अशी बटाट्याच्या वांग्याची भाजी आणि यासोबत ना रसाची मला थोडीशी कमतरता वाटत होती. हा विदर्भाचा पदार्थ आहे पण बऱ्याच ठिकाणी बनवला जातो. तुम्ही बनवला नसेल ना तर एकदा नक्की बनवून बघा. असं वाटेल
कळेल तुम्हाला की हे कडक कडक आणि याच्यासोबत भाजी कशी खायची, पण खाताना खूपच मजा येते, खूप टेस्टी लागते. दोघंही जणांना अशी वाट बघत होते की कधी जेवायला मिळतं. आणि माहिती आहे तुमच्याकडे होतं का असं, मला नक्की सांगा. आपण ना एखादा पदार्थ बनवतो आणि घरची लोकं बोलतात की मी हा फर्स्ट टाईमच तुझ्या हातचं खाते, तू याआधी कधी बनवलंच नव्हतं. तेव्हा एवढा राग येतो ना. आपण कितीतरी वेळा तो पदार्थ बनवलेला असतो, फक्त थोडीशी गॅप पडलेली असते. पण असं जेव्हा कोणी म्हणतं ना तेव्हा वाटतं शी मागच्या वेळेचं काही आठवतच नाही, म्हणजे मागं गेलं ते मागेच राहिलं. जे आपण आता नवीन बनवतो तेवढं फक्त माणसांच्या किंवा घरच्यांच्या लक्षात राहतं. असो, तर मूवी बघा कोणता चालू आहे, तर मला त्या मूवीमध्ये अजिबात इंटरेस्ट नव्हता. ही दोघंजणं मूवी बघत होती, नाहीतर मी ह्या मिडल सीटवर ना कधीच बसत नाही, कारण मला टी व्ही बघायची असते. पण आज मला त्या टी व्हीपेक्षा ना माझं जेवण खरंच मनापासून करायचं होतं, अगदी आनंदाने करायचं होतं. मस्त मजा आली. तुम्ही केली नसेल ना अशी कधी बिट्टी आणि बटाटा वांग्याची भाजी विदर्भ स्टाईलमध्ये करून बघा, खरंच तोंडाची चव बदलेल आणि परत परत तुम्हाला खायची इच्छा होईल. आज व्हिडिओ बघून किंवा ती प्लेट बघून तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल तर एकदा नक्की करून बघा, खूपच छान लागतं. आता ताणून जेवल्यानंतर झोप कशी नाही येणार, तर खूप मस्त जेवण झालं होतं म्हणून ना झोपही अशी मस्त लागली. तर दुपारचा सगळ्यांनी थोडा वेळ आराम केला आणि संध्याकाळी मला ॲक्च्युली ना झुडिओमध्ये जायचं होतं. माझे डिओ तर आहे, पण परफ्यूम माझे सगळे संपलेले आहेत. आणि परफ्यूम मोस्टली मी एकतर ऑनलाईन बोलवते किंवा मग झुडिओमध्ये ना अगदी कमी रेटमध्ये, खूप स्वस्तमध्ये खूप छान छान असे परफ्यूम मिळतात. पण झुडिओमध्ये मला एकटीला जायचं नाही आहे आणि अश्विन माझ्यासोबत यायला तयार नाही आहे, त्यामुळे ते डीमार्टसारखंच पोस्टपोन होतं आहे. पण ठीक आहे, आता चला म्हटलं जिथे जायचं आहे तिथे चला. एकतर काय होतं, भाजी आणणं होतं, नाहीतर मग रिलायन्समध्ये जाणं होतं. अगदी या रस्त्याने आम्ही जातो बघा. स्टार बाजार, झुडिओ, क्रोमा सगळं या रोडनी आहे. पण ट्रॅफिक इतकं असतं, त्यानंतर गाडी लावायला जागा नसते, त्यामुळे अश्विनना तयारच नसतात. तर आम्ही सरळ गेलो सब्जी मंडईमध्ये आणि थोडंसं पार्सलही आणायचं होतं बाहेरूनच. तर आज घरी स्वयंपाक बनवणार नाही आहे, कारण दुपारचं थोडंसं जास्त जेवण झालं होतं आणि आता कमी भूक होती. मग म्हटलं की बाहेरूनच थोडंसं खाऊन येऊ. तर आम्ही बाहेरूनच थोडंसं खाऊन आलो. रियांश आमच्यासोबत आला नव्हता, तर त्याच्यासाठी घेऊन आलो आणि येताना लस्सीसुद्धा घेऊन आला. आता उन्हाळ्यात भरपूर अशी लस्सी पिऊन घ्यायची आहे, कारण नंतर मग लस्सी प्यायची मजा येत नाही. तर येताना लस्सी आणली होती. जेवण तर ऑलरेडी झालंच होतं, बाहेरूनच खाऊन आलो होतो, त्यामुळे आता लस्सी एन्जॉय करते आहे. आणि रियांश खालून खेळून आला होता. आणि कसं आहे ना, रात्रीचं मोस्टली आमचं लवकर जेवण होतं. कधी कधी रियांश खूप उशिरा येतो खेळून, तर तो कधी कधी एकटा जेवतो, नाहीतर मग जेवणाच्या वेळेवर मी त्याला बोलवते. तर कधी कधी तिघांचं जेवण एकत्र होतं, नाहीतर त्याला यायचं नसेल तर मग तो कधी कधी एकटाच जेवतो. आता किचनचं जास्त काम नव्हतं म्हणून म्हटलं जरा थोडीशी क्लिनिंग करून घेते. स्वयंपाक बनवला नव्हता त्यामुळे खराब काही झालं नव्हतं, पण गॅस स्टोव, गॅस प्लॅटफॉर्म आणि ती मागची टाईल्स आहे ती सगळी व्यवस्थित क्लीन करून घेतली. मला ना तिथे ते जे आहे वॉल हँगिंग किंवा वॉल डेकोर ते लावायचं आहे, पण मुहूर्तच निघत नाही आहे. आज लावते, उद्या लावते, कारण ना कामांसाठीच एवढा उशीर होतो की बाकीची एक्स्ट्राची कामं करायला कंटाळा येऊन जातो. आणि गरमीमुळे सुद्धा ना किचनमध्ये उभं राहायची अजिबात इच्छा होत नाही. असा सुट्टीचा दिवस असेल आणि अशा भाज्या आणल्या असतील तर मोस्टली ना मी तेव्हाच्या तेव्हाच त्या निवडून ठेवते, कारण टी व्हीच बघायची असते. तसंच नुसतं बसल्यापेक्षा मला वाटतं की ते निवडून ठेवलं तर तेव्हाच्या तेव्हा ना ते फ्रेश राहतं. नाहीतर मग ते एक दिवस राहिलं की दुसरा दिवस जातो, तिसरा दिवस जातो आणि त्या भाज्या खराब होतात. तर इथे आमचं कॉन्व्हर्सेशन चालू होतं की तू मेथी आणि चवळी निवड आणि माझ्यासाठी पालक ठेव, असं अश्विनचं म्हणणं होतं. पण असं कसं पॉसिबल आहे, कारण 3 भाज्या आणल्यात, त्यापैकी चवळी किंवा मेथी एक तरी अश्विनला निवडायचीच होती आणि त्यांना आत्ता निवडायची होती, कारण त्यांना खाली वॉकला जायचं होतं. तर ते म्हणत होते की पालक माझ्यासाठी ठेव, पण हे शक्यच नव्हतं. मला काही जरी दिलं ना तरी हे पॉसिबल नव्हतं. त्यामुळे मी मेथी त्यांना देत होते की मेथी तुमच्यासाठी आणली आहे, सो तुम्ही मेथी निवडायची. बाकीच्या पालक आणि चवळी आहे किंवा धनिया जरी असला असता, कोथिंबीर, तर तो मी निवडला असता. पण मेथी अश्विनच्या एकदम फेवरेट आहे अश्विनची, त्यामुळे ते काम त्यांच्यासाठी ठेवलं आणि बाकीच्या भाज्या मी निवडून घेणार आहे. तर असा होता आजचा दिवस. प्रोडक्टिव्ह कामही झाली आणि मस्त असा रिलॅक्सही गेला. खूप चटपटीत असं जेवण झालं आणि असं हसतं खेळतं वातावरण असलं की खरंच दिवस कुठे गेला, कसा गेला खरंच माहिती पडत नाही. आणि सुरुवातीला जी मी एक व्हिडिओ तुमच्याशी शेअर केला त्याबद्दल नक्की विचार करा. चला मग आपण उद्या भेटूया परत एका छान नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.